नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या विशेष सत्रात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे ऊसाची जाडी आणि वजन वाढवण्यासाठी नक्की काय करावं. बऱ्याचदा आपण खतांवर भरपूर खर्च करतो, पण अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स मिळत नाहीत. म्हणूनच आज आपण ऊसाच्या वाढीमागचं बायोलॉजिकल सायन्स समजून घेणार आहोत. उन्हाळ्याच्या कडक दिवसांतही ऊसाची जाडी आणि वजन कसं वाढवायचं याचा एक परफेक्ट आणि प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन आज आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्याला सुरुवात करूया. आता एक असा प्रश्न जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला सतावतो. लाखो रुपये खर्च करूनही आपला ऊस बारीक का राहतो? आपण रात्रंदिवस राबतो, खतांच्या गोण्यांवर गोण्या ओततो, पण कापणीच्या वेळी ऊस बारीक आणि हलकाच भरतो. असं का? नेमकं कुठे चुकतंय आपलं? एवढी गुंतवणूक करूनही जर वजन भरत नसेल तर नक्कीच आपल्या नियोजनात काहीतरी मोठी उणीव आहे. आणि आज आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. पहिलं म्हणजे ऊस बारीक का राहतो, दुसरं आतलं बायोलॉजिकल इंजिन, तिसरं उन्हाळी व्यवस्थापन, चौथं सेंद्रिय स्लरी आणि शेवटी खतं व फवारणीचं अचूक वेळापत्रक. तर पहिला टप्पा, ऊस बारीक का राहतो. आपण आपल्या शेतात अशा कोणत्या सामान्य पण चुकीच्या पद्धती वापरतोय ज्यामुळे ऊसाची जाडी वाढत नाहीये. खतांचा ढीग तर लावला जातो, पण ती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे पिकाला मिळतायत का हे बघणं खूप गरजेचं आहे. आता हे वाक्य नीट ऐका. ऊसाची जाडी वाढवायची असेल तर युरियाचा वापर थांबवा. बसला ना धक्का? कारण आपल्याकडे युरियाचा वापर किती होतो हे वेगळं सांगायला नको, पण कृषी तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे की युरियाच्या अतिवापरामुळे ऊस फक्त वेगाने वरच्या दिशेने पळतो. उंची वाढते, पण जाडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. उंची वाढवण्याच्या नादात आपण ऊसाच्या आडव्या वाढीला स्वतःहूनच ब्रॅक लावतोय. आता येऊया दुसऱ्या टप्प्याकडे, द बायोलॉजिकल इंजिन. खऱ्या अर्थाने ऊसाचं वजन वाढवायचं असेल तर नुसतं बाहेरून खतं टाकून चालणार नाही, तर ऊसाच्या आत दडलेलं बायोलॉजिकल इंजिन कसं चालतं याकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. इथे आपल्याला लिग्निफिकेशन नावाची एक फार महत्त्वाची वैज्ञानिक संकल्पना समजून घ्यायची आहे. होतं काय, उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे आणि पाण्याच्या ताणामुळे ऊस स्वतःला वाचवण्यासाठी आपली बाहेरची साल, ज्याला आपण रेंड म्हणतो, ती लाकडासारखी कडक बनवतो. आणि एकदा काही साल कडक झाली की आतल्या पेशींना फुगण्यासाठी जागाच उरत नाही. परिणामी ऊसाची आडवी वाढ म्हणजे जाडी तिथेच थांबते. हे अगदी एका सोप्या उदाहरणावरून बघूया. हे एका रबराच्या फुग्यासारखं आहे. जर फुग्याचा रबर खूप कडक असेल तर तो फुगणार कसा? लिग्निफिकेशनमुळे कडक झालेली साल अशाच कडक फुग्यासारखी असते. पण इथेच खरी ट्रिक आहे. जर आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच सागरी शेवाळाचा अर्क वापरला तर ती साल मऊ आणि लवचिक राहते. आणि साल लवचिक असली की आतल्या पेशी सहज ताणल्या जाऊन जाडी वेगाने वाढते. मग आतलं हे इंजिन नक्की कोण चालवतं? यात 4 मुख्य घटक आहेत. GA3 पेशींच्या भिंती सैल करतं. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर हे जीवाणू थेट ऊसाच्या आतून हवेतला नत्र खेचतात आणि नैसर्गिक ऑक्झिन्स तयार करतात. हे ऑक्झिन्स त्या ताणलेल्या पेशींमध्ये भरपूर पाणी आणि गोड रस खेचून आणतात. आणि या सगळ्या कामाला वेग देण्यासाठी मायकोरायझा बुरशी पांढऱ्या मुळांचं प्रचंड मोठं जाळं विणते, ज्यामुळे जमिनीतून अन्न वेगात शोषलं जातं. हे सगळे मिळून कांड्या अगदी रसरशीत आणि भरीव बनवतात. तिसरा टप्पा, उन्हाळी व्यवस्थापन आणि मोठी बांधणी. आता हे आतलं इंजिन तर वेगात सुरू झालं, पण त्याला बाहेरून भक्कम आधार देण्यासाठी शेतात आपल्याला काही ठोस व्यवस्थापन करावं लागतं. इथे टर्गर प्रेशर म्हणजेच स्फिती दाब समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पेशींच्या आतून पाण्याने दिलेला दाब. हा दाब जितका जास्त तितका आपला ऊस वजनदार आणि भरीव. आणि हा दाब वाढवणारा मुख्य घटक कोणता? तर तो आहे पोटॅशियम. म्हणूनच मोठी बांधणी करताना MOP म्हणजेच म्युरिएट ऑफ पोटॅशचा डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. हाच तो घटक आहे जो खऱ्या अर्थाने वजन वाढवतो. आता ही आकडेवारी बघा, 70%. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाणी किती वेगाने उडून जातं हे तुम्हाला माहितीच आहे. पण जर तुम्ही वाळलेल्या पाचटाचं आच्छादन म्हणजेच ट्रॅश मल्चिंग केलं तर हे बाष्पीभवन तब्बल 70% कमी होतं. यामुळे जमिनीत छान ओलावा आणि गारवा टिकून राहतो, जो ऊसाच्या जाडीसाठी आणि मुळांच्या वाढीसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतो. चौथा टप्पा, सेंद्रिय स्लरी. आता आपण एका अशा पारंपरिक आणि जबरदस्त पद्धतीकडे वळतोय जी या सगळ्या आधुनिक विज्ञानाला एक भक्कम जोड देते. ही स्लरी जमिनीतील जैविक ताकद अगदी कित्येक पटींनी वाढवते. या स्लरीचा सर्वात मोठा आर्थिक फायदा काय माहितीये?
जर तुम्ही याचा नियमित वापर केलात तर तुमचा महागड्या रासायनिक खतांवर होणारा खर्च तब्बल 30 ते 40% कमी होऊ शकतो. पैशांची बचत तर होतेच आणि सोबतच जमिनीतील उपयुक्त जीवाणू आणि सेंद्रिय कर्ब वेगाने वाढून जमिनीचा पोत एकदम जबरदस्त सुधारतो. तर मग ही जादुई स्लरी बनवायची कशी? अतिशय सोपी कृती आहे. एका 200 लिटरच्या बॅरेलमध्ये 20 ते 25 किलो ताजं गाईचं शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 1 ते 2 किलो गूळ, 1 ते 2 किलो बेसन पीठ आणि जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपल्या शेताच्या बांधावरची मूठभर माती घ्यायची. हे सगळं साहित्य अगदी सहज आणि कमी खर्चात मिळून जातं. आता हे सगळं साहित्य त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये एकत्र करा आणि त्यात पाणी भरा. हा ड्रम सावलीत ठेवायचा आणि दिवसातून 2 वेळा काठीने व्यवस्थित ढवळून काढायचा. उन्हाळ्याच्या दिवसात अवघ्या 4 ते 5 दिवसात ही स्लरी आंबून उत्तम प्रकारे तयार होते. त्यानंतर तुम्ही ही पाटाच्या पाण्यासोबत सोडू शकता किंवा व्यवस्थित गाळून ठिबक सिंचनामधूनही देऊ शकता. दर 15 दिवसांनी एकदा ही स्लरी दिलीत ना तर पिकाला जी ऊर्जा मिळते ना ती बघण्यासारखी असते. 5वा आणि शेवटचा टप्पा खते आणि फवारणीचे वेळापत्रक. हे सगळं जैविक कार्य पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आणि ऊसाचं वजन प्रत्यक्षात आणण्यासाठी रासायनिक खतांचं अचूक गणित काय असावं ते बघूया. पाण्यातून द्यायच्या विद्राव्य खतांचं उत्तम नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीच्या वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी 19-19-19 वापरा. मुळांचा मजबूत बळकटीसाठी 12-61-0 सोडणं फायदेशीर ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ऊसाची जाडी, स्फितीदाब आणि थेट वजन वाढवण्यासाठी 13-0-45 आणि MOPचा आवर्जून वापर करा. हे सगळं वजनाचं गणित पक्कं करतं. केवळ खतं देऊन चालणार नाही, उन्हाळ्यात पिकाचं रक्षण करणंही तेवढंच महत्वाचं आहे. कडक उन्हात ऊस स्वतःचीच साखर खाऊ नये, म्हणजेच शुगर इन्व्हर्जन टाळण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आणि गंधक नक्की वापरा. खोडकिडीपासून वाचवण्यासाठी जमिनीत फिप्रोनिल द्या. कोरड्या वाऱ्यात फवारणी पानांवर टिकून राहण्यासाठी सिलिकॉन स्टिकर वापरायला अजिबात विसरू नका. आणि हो, गरम मुळांना पाण्याचा धक्का बसू नये म्हणून ठिबकचं पाणी पल्स इरिगेशन पद्धतीने म्हणजे थोडं थोडं करून विभागून द्या. बघा, हे सर्व जैविक इंजिनचं तंत्र, स्लरीचा नियमित वापर आणि अचूक खत व्यवस्थापन जर आपण एकत्रितपणे जुळवून आणलं तर एकरी 100 टनांहून अधिक ऊसाचं उत्पादन घेणं हे अजिबात स्वप्न राहणार नाही. ही एक 100% खात्रीशीर वास्तविकता आहे. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. आजच शेतात जा आणि खात्री करा की एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या ऊसाला 12 ते 14 पूर्ण वाढलेल्या कांड्या आहेत का? जर नसतील तर आपलं अंतर्गत इंजिन कुठेतरी संथ झालंय हे वेळीच ओळखा. आजच्या या सत्रातील माहितीचा प्रत्यक्ष वापर करून ऊसाची जाडी व वजन वाढवण्याच्या कामाला आजच लागा. आशा आहे की तुम्हाला यातून नक्कीच नवी दिशा मिळाली असेल. तुमच्या भरघोस उत्पादनासाठी खूप खूप शुभेच्छा.